राजकीय आहे, कारण कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे। खरं तर हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। मात्र आम्ही असं का म्हणतोय तर माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत सध्या दिसताय। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची मनात त्यांच्या भावना असल्याचं कळतंय। शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे। महिनाभरात राजन साळवी निर्णय घेऊ शकतात। राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहे। तर राजन साळवी ठाकरेंना धक्का देणार का हे बघणं आता महत्त्वाचं असेल। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून घेऊयात। अमोल, एकंदरीत आपण जर बघितलं तर राजन साळवी ठाकरेंच्या पक्षातलं अतिशय मोठं नाव आणि तेच आता ठाकरेंना धक्का देणार असल्याचं कळत आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच राजन साळवी हे 3 टर्म हे रत्नागिरी राजापूरमधून आमदार राहिलेले आहेत आणि निष्ठावान शिवसेनेचे कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि 3 वेळा ते आमदार देखील निवडून आले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। मात्र आता या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे। मात्र पराभवानंतर वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही, त्याची खंत जी आहे ती राजन साळवी यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा जवळपास निर्णय घेतलेला आहे। चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। मात्र नेमकं राजन साळवी भाजपमध्ये जाणार की शिंदे सेनेमध्ये जाणार हा प्रश्न उरलेला आहे। मात्र जास्तीत जास्त जर विचार केला तर राजन साळवी यांचा भाजपकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो जवळपास मोकळा झालेला आहे। भाजपच्या नेत्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तर भाजपच्या नेत्यांकडे देखील राजन साळवी यांचा ग्रीन सिग्नल असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून बोललं गेलं। त्यामुळे राजन साळवी भाजपकडे जाणार अशी जवळपास निश्चित आहे तो व्यक्त केली जात आहे। निश्चितच धन्यवाद अमोल, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण बघितलं राजन साळवी ठाकरेंना धक्का देण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकणातलं जे राजकारण आहे ते चांगलंच ढवळून निघण्याची शक्यता आहे, कारण कोकणाला ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी राजन साळवी नाराज आहे।